आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 30 लाखांपुढील इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना 6% कर तर इंधन वाहनांसाठी 1% अधिक कर। उद्यापासून नवे कर लागू होणार। मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांच्या दर्शनी भागामध्ये धूम्रपान बंदीचे सूचना फलक लावा। बीएमसीकडून पालिका शाळा प्रशासनाला निर्देश। राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या ई पिंक रिक्षासाठी नोंदणी सुरू। पुणे शहरामध्ये 2800 महिलांना तर पिंपरी चिंचवडमधील 3400 महिलांना लाभ। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। काही ठिकाणी अतिवृष्टी होणार, हवामान विभागानं वर्तवला अंदाज। एसटीनं प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, आगाऊ आरक्षणामध्ये मिळणार 15% सवलत। ही योजना दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीच्या गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार। सिंधुदुर्गमधील आंबोली घाटामध्ये दरीच्या कठड्यावर उभं राहून पर्यटकांचं फोटो सेशन। 3 दिवसांपूर्वीच एक पर्यटक पाय घसरून दरीमध्ये कोसळल्याची घटना, काळजी घेण्याची गरज। त्र्यंबकेश्वरला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ट्विट करत माहिती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार। राज्यातील 1000 शिक्षकांना एआयचं प्रशिक्षण दिलं जाणार। शालेय शिक्षण विभागाचा परदेशातील 5 विद्यापीठांसोबत सामंजस्य करार। नवनवीन उपक्रमामध्ये राज्य अग्रेसर व्हावं यासाठी निर्णय। शेफाली जेरीवालाचा मृत्यू कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर। घरी पूजा असल्यानं शेफालीनं उपवास केला होता। त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शन सुद्धा घेतलं असल्याची माहिती।